नमस्कार. महालाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहुयात एक सुपरफास्ट बातमीपत्र. बिलोली शहरातील रवींद्र नगर परिसरात असलेल्या गणपती मंदिराच्या प्रांगणात दिनांक 21 मे ते 25 मे या कालावधीत पतंजली योगपीठ परिवार नांदेड व बिलोली पीपल्स अर्बन बँकेचे अध्यक्ष बी.पी. नरोड यांच्या वतीने 5 दिवसीय निःशुल्क योग शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भारत स्वाभिमान न्यासचे नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा योग प्रशिक्षक राम शिवपनोर यांनी उपस्थित नागरिकांना आसन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, योगिक, जॉगिंग, सूक्ष्म व्यायाम यांसह विविध योगाचे धडे शिकवले आहेत. विशेष म्हणजे बिलोली तालुका विकासापासून दूर असताना या ठिकाणी कोणत्याच बाबी नागरिकांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन बिलोली शहराची प्रगती झाली पाहिजे. येथील नागरिकांना प्राथमिक गरजा मिळाल्या पाहिजेत. सोबतच निरोगी आरोग्यासाठी योगा अभ्यास माहिती असली पाहिजे. या उद्देशाने सेवानिवृत्त अधिकारी बी.पी. नरोड यांनी बिलोली शहराला बिलोली पीपल्स मल्टी अर्बन बँकेची स्थापना करून शहरातील लहान सहान व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून दिले. तर गेल्या काही दिवसांपासून बिलोली शहरात निर्माण झालेली पाण्याची समस्या लक्षात घेऊन शहरात मोफत टँकरने पाण्याची सोय व सावळी रोड परिसरात असलेल्या बँकेच्या बाहेर पाणपोईची सुविधा करून दिली आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना निरोगी आयुष्य जगता यावे म्हणून सदर योग शिबिराचं आयोजन सुद्धा बी.पी. नरोड यांनी केले होते. या योग शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर भीमराव अंकुशकर, ॲडव्होकेट उल्हास बिलोलीकर, गोविंद मुंडकर, आनंदराव बिराजदार, प्राध्यापक गोपाळ चौधरी, गंगाधर मुंडकर, अर्जुन अंकुशकर, राम नरोड, सय्यद लतीफ, मोहन माचलोड, संजय जाधव, शिवाजी गायकवाड, हनमलू शेट्टीवार, शिवाजी माने, सूर्यकांत पोसने, सुरेश रायकंटवार, संजय शेकलोड, अशोक करोड, लक्ष्मण पापुलवार, विठ्ठल देवाले, अशोक शिराळे, शोएब पटेल यांच्यासह अनेकांनी या योग शिबिरात भाग घेतला होता. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. करो योग, करो योग. भारत माता की जय. वंदे मातरम. आज बिलोली शहरामध्ये गणपती मंदिर रवींद्रनगर या ठिकाणी नरोड साहेबांनी जे योगाचे शिबिर ठेवले होते दिनांक 21/5/2025 ते 25/5/2025 पर्यंत आज 5 दिवस कार्यक्रम ठेवले होते. या कार्यक्रमासाठी योगाचा कार्यक्रम एकदम नंबर 1 एकदम व्यवस्थित झालेले आहे. या योगाचा भरपूर फायदा घेतले आहेत. तरी या योगासाठी इथं उपस्थित ज्यांनी होते त्यांना भरपूर चांगलं वाटलं. अजून इथून पुढं ही योगा असं ठेवावं आणि आम्ही सगळे जण नरोड साहेबांची विनंती करता की दरवर्षी हो द्या, दररोज हो द्या, इथं आमच्या योगासाठी करावा. बिलोली शहरामध्ये गेल्या 5 दिवसापासून माननीय बी.पी. नरोड साहेब हे बिलोलीवासियासाठी जे योग शिबिर चालू केलेले आहेत. निसर्गानं पहिल्या दिवशीपासूनच पावसाची हजेरी लावल्यामुळं म्हणजे जे योग शिबिर श्रोते होते त्यांना थोडी काही अडचणी आलेत. पण आपण बघतो शहरामध्ये पैसे देऊन सुद्धा म्हणजे स्पर्धा लागलेली असते की कुठे योग शिकावं. पण नरोड साहेबांना आमच्या एवढ्या ग्रामीण भागामध्ये मागास तालुक्यामध्ये आमच्यासाठी जे बिलोलीमध्ये राहतात बरेच जण नांदेडला वास्तव्यास आहेत, पण जे बिलोलीमध्ये राहिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी जे योग शिबिर म्हणजे चालू केलेले आहेत. आणि इथं योग जो गांधीनगर असेल बिलोली शहरामधले जेवढे लोक असतील त्यांच्यासाठी जे उपलब्ध करून दिले योग आम्हा सगळ्यांना, मी त्यांचं बिलोली शहराच्या वतीनं आभार व्यक्त करतो. परमपूज्य स्वामीजींनी जो योगाचा कार्यक्रम भारतातच नव्हे जागतिक पातळीवर पोहोचवलेला आहे त्या दृष्टिकोनातूनच इथं श्री माझे मित्र वर्गमित्र बी.पी. नरोड यांनी जो हा संकल्प केलेला आहे रवींद्रनगर गणपती मंदिरात 5 दिवस झालं योग शिबिर चालू आहे. खरोखरच मला खूप आनंद, माझ्या जन्मभूमीमध्ये योग शिकवण्याचा आनंद झालेला आहे. मी भारत स्वाभिमान न्यासचा नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे. या नात्यानं माझी पण इच्छा होती की माझ्या जन्मभूमीमध्ये योग शिबिर व्हावं व नियमित योग वर्ग चालावं. त्यासाठी इथल्या बिलोलीच्या सर्व रहिवाशांनी व सर्वांनी मला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे, ऋण व्यक्त करतो. हा नियमित योग वर्ग नियमित चालावा. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन ती लोकी. या युक्तीप्रमाणे मी लहानपणापासून मला सवय आहे की समाजसेवा करावी. मी कॉलेजहून असताना सुद्धा अनेक अशा संस्था काढलो होतो. आता गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळ हे चालू होतं, त्याच्यामध्ये असंख्य हजारो विद्यार्थ्यांना मी पास केलेला आहे. आणि आजही योगा शिबिराचा समारोप झालेला आहे. त्या प्रसंगी मी असं बोलू इच्छितो, लोकांची इच्छा तीव्र इच्छा आहे आणि माझी इच्छा अशी आहे की
बिलोली शहरामध्ये बिलोली तालुक्याच्या लोकांनी सुदृढ व्हायला पाहिजे आणि व्यसनमुक्त व्हायला पाहिजे, हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि तन मन धन असं तंदुरुस्त व्हायला पाहिजे, यासाठी योगा शिबिर ठेवलेलं आहे. आता लोकांची इच्छा आहे, मागणी आहे, तीव्र मागणी आहे. या ठिकाणी योगा सेंटर काढायचं आहे आमच्या संस्थेच्या वतीनं आणि दररोज योगा होतील आणि दर रविवारी योग शिक्षक या निःशुल्क सेवा देतील आणि सर्व लोकांना याचा फायदा घ्यावा अशी मी कळकळीची विनंती लोकांना करीत आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठला हेतू एकच आहे की हा परिसर सुधारला पाहिजे. विकास झालेला नाही बिलोलीचा विकास करण्यासाठी मी बांधील आहे. यापुढे मला काम नाही, रिटायरमेंट फुल घेतलेलं आहे आणि या ठिकाणी माझा वास्तव्य राहील. याही पुढे मी अनेक माध्यमातून मी बिलोली लोकांची सेवा करू इच्छितो. सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा.